हॅलो गाईज, तर हा व्लॉग सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छिते की हा व्लॉग खूपच इंटरेस्टिंग आहे आणि प्लीज तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. तर चला पुढे आम्ही हा व्लॉग चालू करू. गणपतीपुळे आजचा ब्लॉग खूप खास आहे. तर माझ्या भाऊचा बर्थडे आहे आणि त्याच्या बर्थडे निमित्त आम्ही चाललेलो आहोत रेड्डीला, रेड्डी गणपतीला. ऑडिओ आम्ही आता ऑन द वे आणि तुम्हाला परत भेटूया आपण डेस्टिनेशन वरती. तर आम्ही ऑन द वे चाललो होतो आणि नीलू आणि मनोज हे आपल्या कामासंदर्भात बोलत होते आणि नंतर कुठे काय टॉपिक गेला वरती यूट्यूबचा टॉपिक होतो आणि त्यावरती आम्ही खूप काही विचार संदर्भात बोललो. तर आता आम्ही चाललो आहे आणि इकडे आम्ही मस्त पाठीमागे बसून छान एन्जॉयमेंट केली होती. ॲक्च्युली काय झालं होतं, टॉपिक असा होता म्हणजे आम्हाला जायचं होतं गणपतीपुळेला, पण ते जायला भेटलं नाही. सो वी प्लॅन्ड ऑफ गोईंग टू रेड्डी, कारण माझं आणि मनोजचं तर कन्फर्म नव्हतं, पण नीलूचं आणि रियाचं कन्फर्म होतं. त्याप्रमाणे ते त्या टाईमला बाहेर निघाले आणि सहज असं झाले की त्या टाईमला पण मनोज फ्री झाला. सो वी थॉट ऑफ गोईंग विथ दॅम ऑल्सो अँड वी लेफ्ट विथ दॅम. सो असं करून हा प्लॅन झाला, कारण खूप दिवस झाले आम्ही प्लॅन करतोय जायचं बाहेर कुठे फ्रेश निवांत बसायचं, बट ते कसं तरी होच नाही. सो त्यासाठी काय पण होईना हा शॉर्ट ट्रिप आमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचा होता, कारण मी आणि रियासाठी तर खूपच महत्त्वाचं होतं. तर आम्ही रेड्डीला पोचलेलो आहे आणि रेड्डी मंदिराजवळच एक देऊळ आहे जे माऊली देवस्थान आहे, ते आम्ही क्रॉस केलं अँड देन वी लेफ्ट अहेड. तर इकडे ह्या अगोदर पहिली जेव्हा मायनिंग होती गोव्यामध्ये तेव्हा इकडे मायनिंग व्हायची आणि ती अशी खूप प्रमाणात होती इकडे, कारण ह्या जो स्पॉटच होता तो खूप मायनिंगला फेमस होता. आणि इकडे मायनिंग सोडून काही बरेच स्पॉट्स आहे, जसे बीच आहे, फोर्ट आहे इकडे. पण आम्ही देवळात गेलो दर्शन करायला आणि तर ते बघाच तुम्ही आम्ही काय काय केलं आहे ते. वी डिडंट हॅड फोर्टला गेलो नाही. तर इकडे मी मनोजला सांगत होते की तू सांग ना की इकडे मायनिंग वगैरे काय कसं, कारण आम्हाला नक्की माहीत नाही आहे, तर तू सांग ना असं करून मी त्याला सांगत होते. नाही, महाराष्ट्रामध्ये मायनिंग चालू आहे, आता बंद आहे, बंद आहे गोव्यामध्ये. आता ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये चालू होणार. इकडे गाड्या भरपूर असतात मायनिंग मध्ये ह्या रोडला. आता जरा वातावरण मस्तपैकी चांगलं आहे त्याच्यात आणि आता आम्ही गणपती मंदिरकडे पोहोचलेले आहोत.
आज गाडी काढतो. गणपतीच्या मंदिरासमोरचा आमचा बीच, रेडी बीच. आणि आता आम्ही पार्किंगला गाडी टाकणार आहोत. हे बघा आमचं गणपती मंदिर पोचलो. मस्तपैकी छानसा व्ह्यू मिळतो आणि हे आमचे गणपती मंदिर. तर आम्ही पोचलो आहे आणि अशी आम्ही दिली आमच्या भाऊला ट्रीटमेंट. तर आम्ही पोचलो आहे, गाडी पार्क केली आणि दिस इज माय फुल गँग आणि दिस इज आपली बीस्ट. तर आय एम व्हेरी ऑब्सेस्ड विथ माय बीस्ट, बघू शकता तुम्ही. अँड देन आम्ही आता जात आहोत. तसंच आम्हाला पूजाचं सामान घ्यायचं आहे वगैरे. तर मी पण सेल्फ ऑब्सेस्ड आहे, तसेच रिया पण. आणि तुम्हाला रिया तर माहितीच आहे. तर जस्ट गो डाऊन अँड हॅव दी आहे ना सगळं पूजाचं सामान. तर ऑलमोस्ट आम्ही पोचलेलो आहोत आत. आणि हे बघू शकता तुम्ही, हे रेडी मंदिर आहे. आणि आय थिंक इट्स बीन मोर दॅन खूप सारे वर्ष झाले ह्याला. मी नक्की तुम्हाला नाही सांगते. आय थिंक 1976 मध्ये ह्या देवळाचं काहीतरी उद्घाटन वगैरे झालं. देऊळ म्हणजे पहिली देऊळ नव्हतं, जस्ट असं छान म्हणजे छोटीशी झोपडी कशी होती त्याच्या आधी देऊळ होतं. कारण तिकडे एक माणूस होता कांबळी नावाचा, खूप वर्षाची स्टोरी आहे. तर ते देवळात गेल्यानंतर तुम्हाला ती स्टोरी पण कळेल. कारण मी तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये सांगते की त्या देवळात म्हणजे त्या माणसाला स्वप्न पडलं होतं की गणपती देवाचं की माझ्या अशा अशा स्थानी एक मूर्ती प्रकट होणार आहे, सो तिकडे तू जा आणि ती मूर्ती सगळं हे कर. तर त्यांनी त्या गावाच्या लोकांना तिकडे सगळं मिळून त्यांना सांगितलं की असं असं. आणि ती खरीच त्या जागेवरती त्यांना मूर्ती थोड्या थोड्या ह्याच्यात हे होऊ लागते. सो असं होतं. प्लीज विजिट करा नक्की. हे महाराष्ट्रामध्ये आहे देऊळ रेड्डी. इकडे रेड्डी त्या प्लेसचं नाव आहे. सो प्लीज विजिट करा. तर आम्ही इकडे सगळं पाया वगैरे पडून नंतर आम्ही बसलो. तिकडे छानसं वातावरण होतं तिकडे. आम्हाला खूप खूप छान वाटलं. आणि थँक्स टू रिया अँड नीलू दॅट दे प्लॅन दिस ट्रिप, यु नो, शॉर्ट ट्रिप ॲक्च्युली. तर त्याच्यानंतर आम्ही खाली गेलो बीचवरती. खाली बीच आहे, तुम्हाला बीच दाखवते. तर बघा त्या देवळाच्या मागच्या रस्त्यावरूनच एक बीचला जायला तुम्हाला भेटतं. तर तुम्ही तिकडूनच जाऊन खाली बीच बघू शकता. चांगलासा बीच आहे, छान आहे. कारण तिकडे नेचर यु नो लाईक आउटस्टँडिंग आहे. तर इकडे आम्ही सगळे खाली जाऊन नेचर. कारण मी रियाचा वेट करत होती, रिया मागून खूप स्लो येत होती आणि मी ऑलमोस्ट पुढे पोचलेली. आणि यू कॅन सी. तर ही लिव्स आळूची लिव्स आहे. कारण मी आणि रिया विचार करत होतो काय आळू वडीचं काहीतरी डिस्कशन्स होतं आमचं. तो तिकडे त्या लिव्सवरून आम्हाला कळालं. तो हिअर इट इज. आम्ही गेलो. मनोज माझ्यासाठी थांबला होता. हो माझ्याचसाठी थांबला होता. तर इट्स अ स्मॉल शॉप. सो वी लेफ्ट अहेड. काही नाही, एक 5 मिनिटाच्या दुरीवरती आहे तो ब्रिज. तो नक्की तुम्ही त्याचा आनंद लुटा तिकडे जाऊन. आणि आय थिंक एखादी शॉर्ट ट्रिप तर केलीच पाहिजे. काय ना, पीस ऑफ माइंड. म्हणजे मला पीस ऑफ माइंड असे पाहिजेच. नॉट दॅट इट्स फॉर अ फन, बट आय नीड इट. आय नीड अ ब्रेक. आणि मला पाहिजे होता. आणि थँक्स टू रिया दॅट शी प्लॅन्ड. आणि नीलूच्या बड्डे निमित्त आम्ही तिकडे पोहोचलो. तर हिअर इट इज बीच. तर तुम्ही या बीचचा आनंद घेऊ शकता आता.
तर आम्ही तिकडे बीचवरती गेलो. खाली जस्ट एन्जॉय, फोटोज रील्स केले. बाबडी फुलाई पावसान वाटता नी बीच. हो अगो ना गो काळो येता गो. तर आमचा बर्थडे बॉय आज मोदक बनवणार आहे, खाणार आहे. पैसे बाबा त्यांचे हे लहानपणीची आठवण. इमली कधी कसं आहे 20 रुपयात 5 पाकिट हेच द्या की फ्रेश. हे बार केलं 40च्या 11 हा 40चे द्या, 40चे 2 द्या. आणि ए चणे विकणा घ्या गो. ए होते गे रे खडखडे खडखडे वाटण 1 2 ही उभो इमली 4. हा हे हा झाले पॅकेट घ्या ते घे. बे पॅकेट आणि त्यो दाव हे लाडू कसा गो. अबे हे घे. मला शेवाचं अबे हे कशे घे गो. आम्ही ती इमली करल्या. ते बघ. अरे हे पॅकेट घेतला एक आधी ते का बघ टोटल किती झाले. ते कसं आहे वाव. तर ढिकणं कंपल्सरी. गुड्डी लावा. ओके ओके. बेस्ट हा हे वडी मागीर म्हणटाल तू काय बरं मोदक करता मग सर नाही सांगलेलं मोदक करता म्हणून. केलं तर झाले. हे 250 आले आणि ते 20 म्हणजे 70 घे. 200 आणि 70 हे घ्या. तर इकडे देवळाजवळ ताई आहे, त्यांच्या इकडे आपला भाऊ मोदक करणार आहे. असे करा तुम्ही काढून ना तो ओपन करा. ऑलमोस्ट डन. तर असे चांगले मोदक बनवले ताईचा पण धन्यवाद ताई, तुम्ही आम्हाला मदत करायला दिल्याबद्दल. येतात तेव्हा गणपती हा रेड्डी
तर तुम्ही कधी पण रेड्डी ह्या देवाजवळ आला तर ह्या देवाजवळ तर या शॉपला तुम्ही नक्की विजिट करा आणि पार्ट 2ला थांबा. तर पार्ट 2 लवकरच येणार आहे. आणि या दीदींचं नाव आहे नमिता. इकडे सगळं पूजाची सामग्री वगैरे भेटेल आणि ती खूप चांगली फ्रेंडली काइंड हार्टेड ह्युमन बिंग आहे. तर तुम्ही प्लीज इकडे या प्लेसला भेट द्या आणि या मंदिरात पण या. नक्की नक्की नक्की. आणि डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब गाईज. चलो बाय.